आज आपण बनवणार आहोत झणझणीत चमचमीत त्याचसोबत रसरशीत अशी महाराष्ट्रीयन पद्धतीची चणा बटाट्याची भाजी। ही भाजी तुम्ही बऱ्याचदा खाल्ली सुद्धा असेल, चाखली सुद्धा असेल, पण अशा पद्धतीची सोपी ट्रिक वापरून भाजी केलात तर तुमची सुद्धा रसरशीत झणझणीत भाजी नक्कीच बनेल। तर मस्त अशी खमंग फोडणी करून घेतलेली आहे, त्यासोबत आपण कांद्या खोबऱ्याचं वाटण करून घेतलेलं आहे। ते वाटण छानपैकी असं तेलावर परतवून घ्यायचं आहे आणि इथे बटाट्याचे मोठे मोठे काप करून घेतलेले आहेत। बटाटा मस्त असा फोडणीवर परतवून घ्यायचा आहे आणि एक 50% बटाटा आपल्याला इथे शिजवून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे उकडून घेतलेले चणे मी वापरणार आहे, तर यातले मूठभर चणे काढून घ्यायचे आहेत आणि ते मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायचे आहे। म्हणजे कुठचीही कडधान्याची भाजी बनवताना तुम्ही असे मूठभर कडधान्य मिक्सरला लावून घेतलं तर तुमची सुद्धा भाजी अशी मस्त रसरशीत आणि झणझणीत त्याशिवाय चविष्ट नक्कीच बनेल। तर अशी झटपट भाजी आपली तयार झालेली आहे। तर अशी सोपी ट्रिक वापरून तुम्ही कोणतीही रसरशीत झणझणीत रस्सादार भाजी तयार करू शकता। ही भाजी तुम्ही चपाती, भाकरी, अगदी भातासोबत सुद्धा खाऊ शकता। रेसिपी आवडली तर जरूर लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीज।